संकासूर असुर जरी असला तरी आपल्या कोकणामध्ये त्याला पूजतात आणि भगवान श्री शंकराचा सिक्कीम भक्त आहेत ते आणि त्याला पूजतात का तर पूर्वी ब्रह्मदेवाकडून असुरांनी जे वेद 4 वेद होते ते पलवलेले बरोबर आणि ते समुद्रात शंखात जाऊन ते लपवले त्याच्यानंतर म्हणजे लपवण्याचं कारण होतं की तलागाळातल्या लोकांना त्या वेद कलावेत म्हणून म्हणजे ती विद्या ते ज्ञान जे आहे हो ते तळागाळातल्या लोकांपर्यंत पण जावं म्हणजे देवांकडून ते खाली जो वर्ग आहे दानव वर्ग किंवा जे काय त्यांच्यापर्यंत जावं हा त्याचा विचार असावा असा एक त्याचा एक अशी गोष्ट आहे. हो आता मी म्हणायला गेलं तर संकासुराच्या प्रत्येक गावात वेगवेगळ्या आख्यायिका आहेत आणि वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही ठिकाणी भैरी देवाचे रक्षक आहेत, काही ठिकाणी देवीचे रक्षक आहेत, पालखी सोबत असतात, काही खेल्यांसोबत असतात. संकासूर वेगवेगळ्या आख्यायिका सांगितल्या जातात. हा कालभैरवाचा खेळ आहे. हा फक्त शिमग्याच्या सणाला काढला जातो आणि हे 2 संकासूर आहेत ते जोगेश्वरी माता ही आहे आणि तिचे हे 2 सेवक आहेत आणि हे 2 सेवक असल्याशिवाय जोगेश्वरी माता बाहेर पडत नाही. आणि आज ह्या प्रथेला किती वर्ष झाली असतील हे मी तर काही सांगू शकत नाही. परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा कालभैरवाचा खेळ आहे आणि त्याची परंपरा अशी आहे की कालभैरव हा दैवत असा आहे की तुमच्या नवसाला आणि हाकेला धावणारा देव आहे आणि तुम्ही त्याला केव्हाही हाक मारा केव्हाही त्याला नवस बोला तो नवसाला पावणारा देव आहे. अशा प्रकारे ज्या आमच्या जुन्या पूर्वज लोकांनी जो आज त्याला काही वर्ष झालेली असतील त्यांच्या पावलावरती पाय टाकून आम्ही चालतो आहोत कारण त्यांनी दाखवलेली परंपरा आम्ही जपतोय आणि ही परंपरा पिढ्यानपिढ्या जपत राहणं असं मला तरी वाटतंय. संकासुराचा असुर असला तरी देव का मानले जातात कारण विष्णूंनी जेव्हा जे वेद घेण्यासाठी गेलेले तर तेव्हा जे असुर आहेत ते म्हटलेले की आम्हाला तुमच्यासोबत ठेवा की तेव्हा असं काहीतरी म्हटलेले बरोबर. तेव्हा काय म्हटले की माझा 6वा अवतार परशुरामाचा असेल आणि परशुराम कोकण वसवेल आणि कोकणाच्या प्रत्येक गावचा पाठीराखा असेल जे आपण ग्रामदैवत म्हणतो आणि ग्रामदैवताच्या सोबत तुला ठेवला जाईल आणि तुला पूजला जाईल असं म्हणतात. आणि प्रत्येकाची ही आख्यायिका आहे आणि मी ही आख्यायिका म्हणजे मी असे ऐकून आहे म्हणजे मी ऐकायचो मी आमच्या वाडवडिलांच्याकडनं ऐकलेले आहेत माझे काही गुरुवारी आहेत त्यांच्याकडनं ऐकलेले आहेत अशी वेगवेगळी परंपरा. धन्य अंजनीच्या सुता धन्य अंजनीच्या सुता धन्य अंजनीच्या सुता धन्य अंजनीच्या सुता धन्य अंजनीच्या सुता. त्याची एनर्जी आहे तो पळतो ना म्हणजे ते फक्त एवढं चित्र आहे. हे कलाकार संकासूरचे घालतात ते खायची कामं नाहीत ऐऱ्या गाऱ्याचं काम नाही हे घालून परिधान करून तेवढं पळणं अनुवानी पायानी काट्या कुट्यातनं पोरांना शपाटणी काढणं ते सामान्य माणसाचं काम म्हणजे जे जे संकासूर परिधान करतात त्यांना तर माझा दंडवतच आहे. शपाटणी काढायची ते हे असतात वेत असते त्याची शपाटणी काढण्यामागचा हे हेतू असा वाईट नाही. संकासूर हा मागं का लागतो कारण करमणूक म्हणून पोरा त्याची कसवट काढतात असं करतात मागं लागतो जर सापडला ना तावडीत गावला ना तर मग काय सोडत नाही जो मारतो वडतो म्हणजे पण अशी त्याचं नाक पायाशी डोकं ठेवलंच पाहिजे आणि त्याची जी वाती असते ना तिला काय म्हणतो आपण तिकडं काय काय ठिकाणी त्याला चाबूक म्हणतात काय काय वेगवेगळे म्हणतात. हा तर त्याचे तो आशीर्वाद असतो
असतो, मारलेल्या पाठीवर आशीर्वाद असतो. आणि ती श्रद्धा आहे, आमच्या कोकणी माणसाची जी श्रद्धा आहे जी संकासुरावरती, ती अपरामाण आणि अफाट प्रेम आहे संकासुर. आणि हा प्रेम कधी विसरणारा नाही. जरी तो राक्षस रूपी असला तरी सुद्धा तो देवाचा, आमच्यासाठी तो देवाचा वरदान आहे, देवाचा अंश ते आहे. देव आहे, देवाचा अंश आहे. शंकासुराच्या अशा वेगवेगळी रूप आहेत वेगवेगळ्या गावातली, बरोबर? तर तू पाहिलेली कुठली आता तुमच्या गावात शंकासूर हो, नाही, ना, पण तू माझ्या पाहिलेली गावात कुठली कुठली रूप आहेत? मी आता गुहागरला शंकासूर आहे. गुहागरला आहे. आता सोशल मीडियामुळे आहे ना, बऱ्याच गोष्टी आहेत ना इझिली बघायला मिळतात. आता दापोलीतले संकासूर वेगळे, मंडणकडचे संकासूर वेगळे, अजून गुहागरला वगैरे आहेत ना आडूर गावामध्ये, जे आगीतून धावणारे संकासूर, आगीतून पाठलाग करतात. आडूर गावामध्ये होळी पेटते, होळीमध्ये ते देवखेळे असतात, ते फेरे मारतात होळी भोवती, आणि होळीच्या दिवशी सगळीकडे घरं सुद्धा घेतात. पण तिथे आगीतून सुद्धा संकासूर धावतो. आणि समज आता ही होली आहे आणि इकडं पोरा आहेत, मला पकड, त्या कसवट काढणार, मग संकासूर इकडनं जाणार, तिकडनं पकडणार, आगीतनं पण उडी मारणार, निकारात पाय टाकून उडी मारणार. आणि ते तेव्हा माणूस संकासुराचा रूपच असतो तो. मग ते पकडणार, त्याला मारणार, मग त्याच्या पाया पडून घेणार, या सगळ्या गोष्टी. असं ही सगळी मजा आपल्या शहरांमध्ये नाही. शहरांमध्ये नाही. मी एक सोशल मीडियावर सांगतो की सोशल मीडियामुळे ना आता संकासुराचा ना काही गोष्टीचा आहे तो फॅशन म्हणून केला जातो. पण ह्या गोष्टी मी एक कोकणी माणूस आहे, मला ह्या गोष्टीच्या परंपरा माहिती आहे, माझा त्याच्यावरती विश्वास आहे, म्हणून माझ्या मनातल्या गोष्टी सांगतो. ही फॅशन नाही, ही परंपरा आहे. कारण मी सांगतो, मी माझं फॅब्रिकचं दुकान, मी टी शर्टच्या वगैरे गोष्टी करतो. मला खूप जण आहेत ज्यांना संकासूर म्हणजे अर्थच नाही माहिती. ती अरे संकासूरचा हे आहे काय कपडे, संकासूरचा तू कुठे भेटेल ड्रेस आहे काय? हा, बोलो का हो, नाही आमच्याकडं जरा होलीला करायचं आहे, म्हणजे होळीला करायचं. ज्यांना संकासुराचं स पण नाही, पण संकासुराचा जर महत्व कळायचं असेल तर तलागालातली परंपरा आहे, तलागालात जे संकासूर आहेत तिथं तुम्ही जावा आणि तिथली परंपरा म्हणजे फॅशन म्हणून नव्हे, तर तिथली परंपरा, तिथला दैवी शक्ती म्हणून तिथले बघा आणि त्याचा आशीर्वाद घ्या. आणि गालबोट न लागता तिथल्या देवावरची श्रद्धा बघा तुम्ही, तिथल्या गावकऱ्यांच्या प्रथेचा, विश्वासाचा, त्या सगळ्या रूढींचा आदर ठेवत तुम्ही. बरोबर. कारण हे म्हणायला गेलं तरी तो धार्मिक भावना आहे सगळ्यांची. आणि त्याच्यामध्ये कोकणी माणूस हा इमोशनली डॅमेज आहे. त्याच्यामध्ये काय म्हणतो त्याला आपण, भावनिक आहे. म्हणजे देवाबद्दल काय वाईट जरी झालं ना, अरे पाय लागला तरी, चुकून खेळलेला पाय जरी लागला तरी मला वाटतं तर वाईट वाटतं. संकासुराला बघा ना, संकासूर तुम्हाला किती बेदम मारू देत, किती तू मोठा असेल, तुझा मान असेल किंवा काय असेल, संकासुराची वादी काढलीच पाहिजे. तू उलटा मला मारूच नाही शकत, कारण मी संकासूर असतो, संकासुराला उलट करूच नाही शकत. संकासुरावरती कोणी उलटा हात नाही करत, आणि आजपर्यंत झालंच नाही आणि होणार पण नाही. ज्याला संकासूर कळला त्याला तो ह्या गोष्टी होणार पण नाही. कारण संकासुराची मार खाणं म्हणजे तो सुद्धा आशीर्वाद आहे. व्यसनी माणसांची सुद्धा शिस्त, संकासूर शिस्त लावणार आहे. आमच्यासाठी बापूस आहे तो. बापसानी जसा बापूस धाक देतो तसा संकासूर धाक देतो, आणि शिस्तीला घडवतो, शिस्तीने सगळ्यांनाच घडवतो. शंकासूर तर असुर ना, मग त्याला का बरं पूजत असतील? हे लहानपणी पडलेलं कोडं या निमित्तानं उलगडलं. आजचा भाग इथेच थांबवतोय. भेटूया पुढील भागात. हा भाग आवडला असेल तर आवर्जून आसोवाला सबस्क्राईब करा. आपलं प्रेम, लोभ, आशीर्वाद असाच पाठीशी राहू दे. बघत रहा आसोवा, म्हणजेच आपली सोशल वाहिनी. धन्यवाद. खालूबाजा कानावर पडल्यावर जे वाटतं